हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाज संघटितपणे उभा आहे हे दाखवून देण्यासाठी धर्मयोद्धा संघ इगतपुरी तालुक्यातर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे तसेच PI मथुरे आणि मगर यांच्या टीमचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गोहत्या थांबवण्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे डॉक्टर रुपेश नाठे यांच्या कार्याचेही ग्रामस्थांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले। सोहळ्यात हरिभक्त पारायण शिवा महाराज अडके यांच्या कीर्तनासह सतीश महाराज, रहाडे महाराज, पुरुषोत्तम महाराज आणि रवी महाराज यांची पवित्र साथ लाभली। कीर्तनादरम्यान अडके महाराजांनी धर्माचे महत्त्व स्पष्ट करत निर्भीडपणे गोरक्षणाचा मुद्दा मांडला। धर्म कार्य करताना मानसिक, शारीरिक व आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, तरीही संकटांना न घाबरता कार्य चालू ठेवणारेच खरे धर्मसेवक आणि त्यापैकी एक नाव म्हणजे रुपेश दादा नाटे असे त्यांनी गौरवपूर्वक सांगितले। अशा युवकांच्या पाठीशी समाज ठामपणे उभा राहिला तर धर्मकार्यात अडथळे निर्माण होणार नाहीत असे ते म्हणाले। यावेळी बोलताना डॉक्टर रुपेश नाठे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे "मी तुझ्या पाठीशी आहे" हे शब्द मला बळ देतात। माझे वडील हरिश्चंद्र नाटे यांच्या संस्कारामुळेच हे कार्य शक्य झाले। त्यांनी मालेगाव येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करत न्याय मिळेपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले। कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये सरपंच रोहिदास कातोरे, बाणेश्वर मालुंजकर, रोहिदास टिळे, अंबादास कालेकर, दिलीप शेजवळ, मदन गवळी, दत्ता मालुंजकर, ज्ञानेश्वर मालुंजकर, मी इगतपुरी तालुक्यातील धर्मयोद्धा ग्रुपचे मनपूर्वक आभार मानतो। त्यांनी पोलीस प्रशासनाबरोबरच आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींचा देखील सत्कार समारंभाचं आयोजन केलं। धर्मासाठी लढत असताना धर्म देखील आपल्या मागे उभं राहतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे धर्मयोद्धा ग्रुपने केलेला आमच्या सगळ्यांचा सत्कार आहे। हा फक्त सत्कार नसून आम्हाला ऊर्जा देण्याचा सूत्र आहे। निश्चितपणाने हे गोरक्षणाचं कार्य आम्ही असंच निरंतर चालू ठेवू। आपल्याला कल्पना असेल, बेलगाव कुऱ्हे येथे 30 लाखाचा गोवंश जप्त करण्यात आला होता। इथे अनेक गायींची कत्तल देखील करण्यात आलेली होती व हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यामध्ये SP साहेब बाळासाहेब पाटील असतील, भगवानजी मथुरे साहेब असतील, रवींद्रजी मगर साहेब असतील, त्याचप्रमाणे माझ्यासारखे राजकीय छत्रपती संभाजीराजांच्या विचारांनी झपाटलेले युवक असतील, यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून आत्ताच काही दिवसांपूर्वी भिवंडी येथून मुख्य आरोपीला देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे। त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही आभार मानतो।